नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, जे तू करीसी अणिक काही, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. हकारुनी सांगे तुका, हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहो नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. विठ्ठल नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा अतिशय उत्कृष्ट असा, वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या सामान्य जीवाला, अज्ञानी जीवाला आग्रहपूर्वक भगवंताचं नामस्मरण करण्यासंबंधीचा उपदेश करणारा असा अभंग आहे. विठ्ठल अभंगातून महाराजांनी आपल्याला आग्रहपूर्वक भगवंताचं नामस्मरण करण्यासंबंधीचा उपदेश केलेला दिसून येतो. महाराज म्हणतात, बाबांनो, तुमचं वय काय मला माहिती नाही, आजपर्यंत तुम्ही किती वर्षाचं आयुष्य या कलियुगामध्ये व्यतीत केलं मला माहिती नाही. गत आयुष्यामध्ये तुम्ही काय केलं आणि काय केलं नाही, काय करायला हवं होतं आणि काय तुमच्याकडून करायचं राहून गेलं ते सुद्धा मला माहिती नाही. माग किती तुम्ही पुण्य केलं, किती पाप केलं, किती शुभ कर्म केलं, किती अशुभ कर्म केलं, किती चांगलं केलं, किती वाईट केलं, माहिती नाही म्हणे. महाराज म्हणतात, मागचं तर सोडून द्या, माग होऊन गेलेल्या गोष्टींवरती शहाणी मंडळी विचार करत बसत नाहीत. शहाणी मंडळी एक तर भविष्याचा विचार करतात किंवा वर्तमान. खरं तर कसं असतं, भविष्यावर डोळा ठेवून वर्तमानाचं चिंतन केलं जातं. वर्तमानामध्ये आपण काय केलं पाहिजे, कशामुळे आपलं भविष्य सुरक्षित होणार आहे, याचं चिंतन करणारा खरा शहाणा असतो. महाराज म्हणतात, माग काय घडलं घडून जाऊ द्या, पुढं काय घडायचं आहे, घडणार आहे, तेही होणार आहे, ते होऊन जाऊ द्या, पण आता तुम्ही वर्तमान काळात काय करता आहात आणि याच्या पुढचं तुमच्या हातातलं आयुष्य तुम्ही कसं जगायचं आहे, हे जर तुम्हाला योग्य रीतीने कळत नसेल, स्पष्ट रीतीने कळत नसेल, तर एक काम करा, मी सांगतो तसं करा. काय करायचं महाराज? महाराज म्हणतात, तुम्ही मागं काय केलं, किती साधना, किती किती काय केलं सोडून द्या, किती परमार्थ केला, किती प्रपंच केला सोडून द्या. म्हणजे आता इथून पुढं एक करा, प्रपंच तर करा, प्रपंच सोडायला कुठल्याही संतांनी आपल्याला सांगितलं नाही. म्हणजे प्रपंच करा, पण प्रपंच करत असताना एक करा. उरलेल्या आयुष्यातला, आता कुणाच्या हातामध्ये 10 वर्षाचा काळ असेल, कुणाच्या 20 वर्ष, कुणाच्या 5 वर्ष, कुणाच्या 2 वर्ष, पुढची घटका सांगता येत नाही ना, पुढं काय होईल सांगता येत नाही. म्हणून कुणाच्या हातात किती काळ आहे याचा सुद्धा विचार करू नका. फक्त हातात असलेला काळ आपल्याला सत्कारणी लावायचं असेल तर एक करा, अखंड भगवंताचं नामस्मरण करा. महाराज तर म्हणतात, नामस्मरण केल्याशिवाय क्षणाचा सुद्धा काळ घालवू नका, नाम घेता राहू नका, अखंड नामस्मरण करा. शरीरानं काय चालायचंय चालू द्या, बुद्धीमध्ये काय चालायचंय चालू द्या, मन काय करतंय त्याचाही विचार करू नका. फक्त वाणीनं, आता त्या वाणीतही 4 प्रकार सांगितले. हळूहळू हळूहळू खाली उतरत 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 आपण वाणीच्या अगदी पहिल्या अवस्थेत जाऊन तिथं जाऊन नामस्मरण करायला लागलं पाहिजे. अखंड नामस्मरण करा. नामस्मरण करण्यासंबंधीचा उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराजच नाही तर सगळ्या संतांनी आपल्याला केलेला दिसून येतो. संत मंडळी उपदेश करतात. आपण तुकाराम महाराजांची गाथा पहा, नामदेवरायांची गाथा पहा, नाथ महाराजांची गाथा पहा, कोणत्याही संतांची गाथा पहा, गाथाच नाही कोणत्याही संतांची कोणतीही रचना पहा, त्याच्यातून संतांनी आपल्याला केवळ उपदेश केलेला दिसून येतो. संत महात्मे एवढा उपदेश करतात. का करतात? कारण माझं स्पष्ट असं मत आहे, या जगामध्ये उपदेशाचा अधिकार कोणाला असेल तर केवळ आणि केवळ संतांना आहे. संत सोडून इतरांनी उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाने तर करूच नये, पण मी तर म्हणतो देवानी सुद्धा उपदेश करायच्या भानगडीत पडू नये. कारण त्यालाही उपदेशाचा अधिकार नाही. का बरं? कारण उपदेशाकरता जे लागतं ते केवळ आणि केवळ संतांच्या ठिकाणी आहे. विठ्ठल विठ्ठल
उपदेशासाठी ज्ञान लागतं, ज्ञान. आता उपदेशासाठी जर ज्ञानच लागत असेल तर आपल्यापैकी कोणी म्हणेल, महाराज आमच्याकडे काही ज्ञान नाही का? तुम्ही आमच्यापेक्षा वयानं लहान दिसता. आम्ही तुमच्यापेक्षा 4-2 नाही 10-5 पावसाळे जास्त पाहिले. पहिल्यांदा तुम्ही आमच्या गावामध्ये खाडगावमध्ये येताना आम्हाला सांगतात, अरे ज्ञान लागतं, तुमच्याकडे ज्ञान नाही. आमच्या ज्ञानाची तपासणी केली तुम्ही? केली का? आणि मग जर केली नसेल तर तुम्ही असं कसं म्हणू शकता उपदेश करण्याचा अधिकार सामान्य जीवाला नाही, आम्हाला नाही? मला आपल्या ज्ञानावरती शंका घ्यायची नाही. आपल्याकडे माझ्यापेक्षा अधिक दसपट नाही, शतपट ज्ञान असेल. पण मला असं म्हणायचं आहे, आपल्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग जर उपदेशामध्ये होत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? काय अर्थ आहे त्या ज्ञानाला? कोणत्या ज्ञानाचा उपदेशामध्ये उपयोग होतो आणि कोणत्या ज्ञानाचा होत नाही याचं चिंतन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं, उपदेशासाठी विशुद्ध स्वरूपाचं ज्ञान लागतं आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाकडे असतं ते विपरीत स्वरूपाचं ज्ञान. विपरीत म्हणजे विरुद्ध. या विरुद्ध स्वरूपाच्या ज्ञानामुळेच आपण खऱ्याला खोटं, खोट्याला खरं समजत असतो. या विरुद्ध स्वरूपाच्या ज्ञानामुळेच आपण आपल्याला परक, परक्यानं आपलं समजत असतो. या विरुद्ध स्वरूपाच्या ज्ञानामुळेच आपण आपल्या खऱ्या मित्राला शत्रू आणि खऱ्या शत्रूला मित्र समजत असतो. आणि या विरुद्ध स्वरूपाच्या ज्ञानामुळेच आपल्याला जे हिताचं आहे त्याला आपण अहिताचं समजतो आणि जे अहिताचं आहे त्याला हिताचं समजायला लागतो. काय असतं, आपल्या आजूबाजूला अनेक मित्र असतात. त्या मित्रामध्ये प्रामुख्यानं 2 वर्ग आहेत, 2 प्रकार असतात. एक मित्र असा असतो जो तोंडावर एवढा गोड बोलतो महाराज की वाटतं त्याच्या मुखातून येणारा शब्द जसा काही मधात बुडवलेला आहे, मधात बुडवून तो बाहेर काढलेला आहे, याच्या जिभेवरती ठेवलेला आहे, मग हा उच्चारतोय. एवढा गोड त्याचं बोलणं असतं. वाणी मधुर आहे पण मनामध्ये मात्र सतत चिंतन चालू असतं, याचा काटा कसा काढता येईल. एक वर्ग असा आहे. आणि दुसरा वर्ग असा आहे जो तोंडावर एवढं वाईट बोलतो महाराज, एक चांगला शब्द त्याच्या जिभेवर नसता, पण मनामध्ये सतत चिंतन, याचं हित कसं होईल, याचं कल्याण कसं होईल. दोनच प्रकारचे मित्र असतात. आपण चिंतन जर शास्त्राचं काढलं तर 11-12 प्रकार सांगितले, पण प्रामुख्यानं वर्गीकरण केलं 2च वर्ग. एक गोड बोलतो पण मनात गोड नसतं, एक वाईट बोलतो पण मनात वाईट नसतं. मला प्रामाणिकपणानं सांगा, आपण कुणाला जवळ करतो आणि कुणाला दूर करतो? सगळ्यांचा अनुभव एक आहे. जो तोंडावरती गोड बोलतो त्याला आपण जवळ करतो, त्याला आपला मित्र मानतो. जो तोंडावर वाईट बोलतो, लागेल असं बोलतो, अपमान करतो, त्याला मात्र दूर करतो. अरे खरा कुठला मित्र आहे समजून घ्या ना आपण. असं का होतं आपल्याकडून? कारण विपरीत ज्ञान. या विपरीत ज्ञानामुळेच आपण आपल्याला परकन, परक्याला आपलं समजत असतो. या विपरीत ज्ञानामुळेच आपण खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजत असतो. आपण वारकरी संप्रदायातली मंडळी आहोत, रोज हरिपाठ करणारी मंडळी आहोत. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये ज्ञानोबरांनी आपल्याला संसाराचं स्वरूप सांगितलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार, जरी करत नसू तरी मंदिरात चालणाऱ्या हरिपाठाचे एक शब्द तरी कानावर पडतात. हे चरण आपल्या कधी कानावर पडलं असेल? महाराजांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार. सगळा संसार लटिका म्हणजे खोटा आहे. आपल्यापैकी काही मंडळींनी याच्यावरती थोडासा विचार केला, ते म्हणायला लागले संसार खोटा. ज्ञानोबराय सांगतात
ज्ञानोबरांनी असं खोटं बोलावं? अरे संसार खोटा, खोटा मानायचं कसा? डोळ्याला दिसतो ना. डोळे उघडल्यानंतर सगळं डोळ्याला दिसतं आणि हे दिसणारं सगळं खोटं म्हणायचं. काय चाललंय काय संतांचं? काही मंडळी म्हणायला लागली ठीक आहे, ज्ञानोबराय म्हणतात संसार खोटा, आता त्यांच्या शब्दावर आपण अविश्वास दाखवू शकत नाही, पण विश्वासही बसत नाही, पटतही नाही. मग काय करा? म्हणे जाऊ द्या, आपण एक काम करू, नाथ महाराजांकडे जाऊ. नाथ महाराजांना विचारू, ज्ञानोबराय म्हणतात ते खरं आहे का? तुम्हाला हा संसार कसा भासतो, कसा दिसतो आम्हाला सांगा. ही मंडळी नाथ महाराजांकडे गेली. नाथ महाराजांना म्हणायला लागली, महाराज म्हणे ज्ञानोबरायांनी संसाराचं स्वरूप सांगितलं, तो लटका आहे म्हणजे खोटा आहे, आम्हाला पण ते काही पटत नाही, तुम्ही आम्हाला सांगा. कारण ज्ञानोबरायांचा अवतार विचार केला तर 750 वर्षाच्या पूर्वी झालेला. त्यांना कदाचित त्या काळी तो संसार खोटा वाटला असेल, पण आम्हाला आत्ता चालू काळात तो वाटत नाही. आमचा तुमच्या शब्दावरती पूर्ण विश्वास आहे, आपण सांगा संसार कसा वाटतो. नाथ महाराजांनी अगदी एका चरणात स्पष्ट सांगितलं, एका जनार्दनी संसार हा खोटा, हरिनाम जपा मग कधी नाही तोटा. बाबांनो, संसार खोटाच आहे. जो जसा त्यांना दिसला तसाच आम्हालाही दिसतो. भलेही मोठे मध्ये 300-400 वर्षाचा मोठा काळ गेलेला असू द्या. ही मंडळी म्हणायला लागली नाही ते काही पटत नाही, आपण तुकाराम महाराजांना विचारू. तुकाराम महाराजांना म्हणायला लागले, महाराज तुम्ही सांगा. ज्ञानोबराय सांगतात संसार खोटा, नाथ महाराज सांगतात संसार खोटा, तुम्ही सांगा. महाराज म्हणायला लागले, बाबा ते बरोबरच सांगतात. लटिका तो प्रपंच एक हरिनामसाच. बाबांनो, सगळा प्रपंच लटका म्हणजे खोटा आहे. सगळ्या संतांनी सांगितलं संसार खोटा. आपल्यापैकी किती जणाला हे पटतं सांगा. नंतर आपल्यापैकी किती जण हे मानतात? समाजामध्ये 2-3 वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे जो संसार खोटाच मानतो आणि देव खराच मानतो. एक वर्ग असा आहे जो संसार खराच मानतो, देव खोटाच मानतो. एक वर्ग असा आहे जो संसारही खरा मानतो आणि देवही खरा मानतो. चौथा वर्ग आहे, चौथा विकल्प आहे, पण ते आपल्या याच्यात यादीमध्ये गणले जात नाही. दोन्ही खोटच मानतात. यांना कोणी शहाणं म्हणेल का? काही मंडळी अशी आहेत, त्यांना कितीही सांगा संसार खोटा आहे बाबा. नाही खरा. का खरा? डोळ्याला दिसतो. अरे मग तुम्ही डोळ्याला दिसतो संसार म्हणून खोटा खरा मानतात, मग देव तरी कुठं तुमच्या डोळ्याला दिसतो? त्याला खोटं नाही. नाही, त्याला खोटं मानतात नाही, कारण संतांनी सांगितलं देव खरा म्हणून. संसारही खरा आणि देवही खरा अशी मानणारी मंडळी या वर्गात आपण आहोत. काही मंडळी थोडी बुद्धिप्रमाणवादी किंवा बुद्धिवादी म्हणतात त्यांना. ही मंडळी संसार खोटाच मानतात आणि देव खराच मानतात. तुम्ही कितीही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा, ते ऐकत नाहीत. अरे खोटा मानता कसं? महाराज आमचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत? जे डोळ्याला दिसतं ते खरं, जे दिसत नाही ते खोटं. त्यांनी थोडंसं दर्शनाचं चिंतन केलेलं असतं. चारवाकाचं जे दर्शन आहे, चारवाक हा डोळ्याला जे दिसतं ते सत्य मानणारा. चक्षुर्वै सत्यम त्याचं प्रमाण असं आहे. जे डोळ्याला दिसतं ते खरं. संसार डोळ्याला दिसतो म्हणून खरा, देव दिसत नाही म्हणून खोटा. मी अशाने विचारतो, बाबांनो तुम्हाला याच संसारातल्या मी अशा किती गोष्टी दाखवू ज्या डोळ्याला दिसतात पण खऱ्या मानता येत नाही. एक उदाहरण, आपण दिवसा प्रवास करत असताना, आजकाल राज्यमार्गावरून म्हणा किंवा कोणी शेतकरी मंडळी माळरानातून म्हणा, फिरत असताना दिवसा मृगजळ दिसतं. हे दिसणारं मृगजळ खरं का खोटं? खोटं. पण दिसतं का? नाही दिसतं. मग तुमचं म्हणणं असेल जे दिसतं ते खरं असतं, तर मग जिथं मृगजळ दिसतं तिथे एखादा टँकर घेऊन जा, ते मृगजळ टँकरमध्ये भरा आणि जिथं पाणी टंचाई चालू आहे तिथे नेऊन त्याचा पुरवठा करा ना. येईल काय करता? नाही, करता येणार नाही. का बरं? कारण ते दिसतं पण खरं नसतं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीत पण खोट्या म्हणता येत नाहीत. अंगाला लागणारा गार वारा डोळ्याला दिसतो? नाही. नाही म्हणता का? फुलातला सुगंध, अत्तराचा सुगंध, आजकाल निघालेले परफ्युम्स आहेत, सुगंध डोळ्याला दिसतो का? नाही दिसत. नाही म्हणता का? शब्द आहे, स्वर आहेत, कानावर पडतात, डोळ्याला दिसतात का? नाही दिसत. नाही म्हणता का? नाही. मृगजळ जसं डोळ्याला दिसूनही त्याला खरं मानता येत नाही, तसा संसार जरी डोळ्याला दिसत असला तरी त्याला खरं मानता येत नाही. आणि जसा वारा अंगाला लागून सुद्धा त्याला न दिसून सुद्धा खोटं मानता येत नाही, तसा देव दिसत नाही म्हणून त्याला खोटं मानता येत नाही. मान्य, आपल्यापैकी कोणालाही देव दिसला नाही. तुम्ही बसलेल्यावरती माझा आरोप नाही, तुम्हाला दिसला नाही असं मला म्हणायचं नाही. आम्हालाही दिसला नाही, कुणालाही देव दिसला नाही. तुमच्या माझ्यासारख्या अनेकांना देव दिसला नाही, मान्य. आपल्याला दिसला नाही, मान्य. बरं, जगात कुणालाच दिसला नाही का? तुम्हा आम्हाला दिसला नाही का? जगात कुणाला दिसला नाही? आमच्या संतांना दिसला ना. उंच किती उडी मारावी पण पाय जमिनीवर पाहिजे. नवीन नवीन चाली कितीही म्हणा पण हे विसरता कामा नये. सगळी जण तयारी करतात, मंडळी रागदरी गातात, मान्य, सासा नेनी पप चालूच असतात.
खरं तर वारकरी संप्रदायाला हे मान्य नाही. वैकुंठवासी महाराज म्हणायचे, सगळेच आमचे आजोबा, आमचे वडील, कीर्तनाची चाल एकतर ती लांबलेली नसावी. वैकुंठवासी आमचे आजोबा सद्गुरू दुंडा महाराज किंवा मामासाहेब कुणाला चाल द्यायचे, जे कमीत कमी वेळात चाल पूर्ण करतात त्यांना. आणि नोटेशन म्हणले तर अजिबात चालायचं नाही. काय तुमचं ज्ञान आहे ते तुम्ही संगीत भजनात करा, वारकरी भजनात काय करायचं आहे करा, पण याच्यात नाही. आणि दुसरी गोष्ट, जुन्या वारकरी चाली त्या विसरायच्या नाहीत. तुम्ही बाकी किती नवीन शिका, जुनं सोडायचं नाही. ज्ञानोबरांना देव दिसला का नाही? दिसला ना. ज्ञानोबराय आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीला म्हणतात, अगं साजणी, मी कोण पाहायला सांगू का? म्हणे सांग ना. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. योग्या नाही जो दुर्लभ आहे तो मी पाहिला. आता पाहिला म्हटल्यानंतर ती मैत्रिणी विचारायला लागली, बुद्धी विचारायला लागली, कोण आहे, कसा आहे, कसा दिसतो सांग ना. आता वर्णन कसं करायचं? कारण पांडुरंग परमात्मा हा वर्णनातीत असा आहे, शब्दातीत असा आहे. त्याचं वर्णन शब्दाने करता कसं येतं? अरे जिथे श्रुती माता थकते. ज्ञानोबा म्हणायला लागले, वर्णन करता येत नाही, फक्त अनुभूती सांगतो. पाहिल्यानंतर जे वाटलं ते सांगतो. पाहता पाहता मना न पुरे धनी. पाहिलं की कितीही वेळ पाहत राहा वाटतं, असं त्याचं रूप आहे. न मन थकतं न दृष्टी थकते, मन तृप्त होतं न दृष्टी तृप्त होते, असं त्याचं रूप आहे. म्हणजे कोण पाहिला? कोणता देव पाहिला? इंद्र पाहिला? चंद्र पाहिला? कोणता देव पाहिला? ज्ञानोबराय म्हणायला लागले, असा आलतू फालतू देव नाही. देखिला देखिला महिम्या देवांचा देव. साधा देव नाही, देवाचा देव पाहिला. ज्ञानोबरांना देव दिसतो. नामदेवरांना दिसतो का नाही? ज्ञानोबरानंतर नामदेवरांनी सुद्धा सांगितलं, देव दिसला ना, मी पण पाहिला. देखिला देखिला कोण पाहिला? देवादिदेव बरवा. बरवा देव पाहिला. समाधान जीवा पाहता वाटे की माई. त्याच्याकडे पाहिलं की जीवाला समाधान वाटतं, असा देव पाहिला. बरं, नुसतं देव पाहिला नाही महाराज, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नामदेवराच्या हातून भगवंताने नैवेद्य ग्रहण केला. नामदेवा हाती दूध प्याला, दूधही घेतलं. नामदेवराला देव दिसतो. बरं, नाथ महाराजांना दिसला का नाही? दिसतो ना. पाहिला पाहिला. नाथ महाराज म्हणतात, मी सुद्धा नंदाचा नंदन पाहिला. पाहिला नंदाचा नंदन, तिने वेधेली मन. त्याने माझं मन वेधून घेतलं. नुसतं पाहिला नाही महाराज, तर श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामेही करीतो. स्वकरी चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरितो. नाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी भरण्याचं काम भगवंतानी केलं. स्वकरे चंदन घासी, भगवंताच्या पूजेसाठी लागणारं जे चंदन आहे तो परमात्मा उगाळून नाथ महाराजांना द्यायचा. नाथ महाराजांनी देव पाहिला, त्यांनाही देव दिसला. बरं, तुकोबारांना नाही का दिसला? तुकाराम महाराज तर म्हणतात, माझ्याकडे देव पाहुणा म्हणूनच आला. पंढरीश परमात्मा पाहुणा म्हणून माझ्या घरी आला. पाहुणी घराशी आजी आली ऋषिकेशी. आता पाहुणा आला म्हटल्यानंतर काही अतिथी सत्कार करण्याची आपली परंपरा, आपला संस्कार आहे. पाहुणा आला म्हटल्यानंतर आपण पाय धुवायला पाणी देतो, पाय पुसायला टॉवेल पंच देतो, बसायला आसन खुर्चीची व्यवस्था, चहा पाण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था आपण करतो. ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीनुसार तुकाराम महाराज म्हणायला गेले, पाहुणा आला, पण कोण आला? ऋषिकेश परमात्मा आला. आता उपचार काय करायचे? काय करू उपचार? कोप मोडकी जर्जर. एखादा सामान्य आला तर सामान्य उपचार केले तर चालतात, पण विशेष आला तर विशेष उपचार केले पाहिजे. परमात्मा तर विशेषाहून विशेष. आल्यानंतर काय उपचार करायचे? महाराज म्हणायला लागले, माझं घर असं कोप मोडकी जर्जर, आणि तिथं देव आला. आता बसायला सुद्धा काही त्याला टाकता येईना. घरी मोडक्या बाजा, वरी वाकळाच्या शेजा. काय करा? देव घरी आला. तुकाराम महाराजांना देव दिसतो, नाथ महाराजांना देव दिसतो, नामदेवराला देव दिसतो, ज्ञानोबारांना देव दिसतो, सगळ्या संतांना देव दिसतो. संतांना दिसतो पण आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही? कारण देव पाहण्यासाठी जी दृष्टी लागते ती दृष्टी आपल्याकडे नाही ना. आपण या साध्या दृष्टीने, चर्मदृष्टीने देव पाहायला जातो, या दृष्टीला देव दिसत नाही. देव दिसत नाही. देव कोणत्या दृष्टीला दिसतो? उपनिषदात सांगितलं, दृश्यते त्वग्र्या बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी भी. अतिशय सूक्ष्म असणारी बुद्धी, अणुकुचीदार टोकदार बुद्धीला तो परमात्मा दिसतो. ती बुद्धी आपल्याकडे नसते, आणि बुद्धी नसल्यामुळे देव दिसत नाही. आणि देव दिसला नाही की आपण म्हणतो देव नाही, देव नाही. अरे पण ज्यांना दिसला त्यांना विचारा ना. तुकाराम महाराजांना विचारा. तुका म्हणे तोची खरा,
येर बाऊगा पसारा कळू आले बहुतारी ती पांडुरंगा माझ्या चित्ती. महाराज म्हणतात देवा अनेक रीतीने विचार केला, एकच लक्षात आलं सगळं खोटं आहे. येर वावगा पसारा तूची खरा, तू तेवढा खरा आहेस. संतांना देव दिसतो, आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण काय करतो, दिसणारा हा संसार, दिसणारं हे जगत खरं मानतो आणि देव दिसत नाही म्हणून खोटा मानतो. पण संत महात्मे त्यांना जे योग्य दिसतं तेच आपल्याला सांगतात. संसार त्यांना खोटाच दिसतो आणि देव खराच दिसतो, म्हणून त्यांनी अनेक वेळेला आपल्याला सांगितलं बाबा संसार कसा खोटा, देव कसा खराच आहे. त्यांना जे ज्ञान होतं ते यथार्थ ज्ञान होत असतं आणि म्हणून केवळ संतांना उपदेशाचा अधिकार. बरं ठीक आहे, उपदेशाकरता विशुद्ध स्वरूपाचं ज्ञान लागतं, आपल्याकडे नाही, जीवाकडे नाही, नसते ना का देवाकडे तरी आहे ना.